संत एका जना संत पूर्ण करती मनोरथ भवानी गंधर्व महायोग कटी काय तुमच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजीचं प्रमाण असं तुका महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ध्यानमूर्ति भगवतीतं हृदयसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकमेत्यवलमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं सज्जोतं नमामि सद्गुणं नमामि दयाची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण श्री गुरुचे ते नमस्कार मी आता ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी स्वरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सत्रूप पाय ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा सुमतानुग्रहा धरो पवन किंवा पावन झाला चराचरी मी करा कुसरी काही जणांनी भरतो समी आता भाविका तुमचा धरो पावन झालो चराचरी हरी प्रत्यक्ष कृपाय हरी प्रत्यक्ष कृपाय धरावे संताचे ते पाय हे साधन तुझी भवाचे बंधन संताविन प्राप्ती नाही आयशे वेग देती वाई ते साधती साधन तुझी भवाचे बंधन एका जनार्दनी संत सर्व कंठी मनोरथ देणे साधती साधन तुझी भवाचे बंधन विठला विठला हरिप्रत्यक्षी उपाय धरावे संताचे उपाय ते साधते साधन तत्व भवाचे बंधन तत्प्रसंग कीर्तनमध्ये शिवासाठी घेतलेला बंध साक्षात ठिकाणाशी शांत ब्रह्मसंत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील अभंग विषयासाठी घेतलेला आहे. या अभंगामधून
शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज काय सांगतात, काय उपदेश करतात त्यांची आपल्याला. अरे त्या हरीची जर प्राप्ती करायची असेल तर उपाय काय महाराज, हरी प्राप्तीशी उपाय. अरे त्या संताकडे जावं लागेल आणि त्या संताचे तुम्हाला काय करावं लागतील, पाय धरावं लागतील, त्याच त्या हरीची प्राप्ती होईल. पण नेमकी साधन काय, येणे साधती साधन. आणि ते जर साधन केलं तर ते भावाचे काय होईल, येणे साधती साधन तुटती भावाचे बंधन. आणि ते बंधन तुटण्याकरताच महाराज परमार्थ. बरोबर. दुसऱ्या चरणात सांगितलं, अरे संतांनी प्राप्ती नाही, बाकी तुम्ही किती साधना करा महाराज, कुठेही फिरा, पण संताशिवाय मात्र ती प्राप्ती होऊ शकत नाही. अशी चारही वेद काय सांगतात, ग्वाही देतात महाराज. या सर्व झाल्यानंतर नाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी संत पूर्ण करतील म्हणून महाराज सर्व सोयी पूर्ण करतात. अभंगाचा सरळ सरळ सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिवार द्यायचा. तुम्ही असा गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला आपल्या हा नवीन कौशल श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी 22 वर्षापासून चालत आलेला हा आपला भगवद्गीता गीता जयंती आणि दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी महाराज सोहळा महाराज, त्यामध्ये या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तीपरायण गुरुवर्य हरिभाऊ महाराज चौधरी यांनी माझ्याकडे दिली. मी माझं परम भाग्य समजतो. विठाला विठाला. महाराज गेल्या 22 वर्ष झाले बोलता बोलता पण हा अखंड हरिनाम सप्ताह चालू. महाराज एक कार्यक्रम करायचा म्हणलं तर महाराज त्या ठिकाणी माणसाची नाकी होती महाराज. पण आमच्या हरिभाऊ महाराज यांनी गेल्या 22 वर्षापासून या ठिकाणी गीता जयंती निमित्त आणि दत्त जयंती निमित्त महाराज अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. जर बघितलं महाराज खूप त्यांचं गुण गौरव कौरव तेवढं कमी महाराज. आपल्या नागपंधरामध्ये ज्ञानेश्वरी जयंती निमित्त महाराज खूप मोठा भगवत सप्ताह त्या ठिकाणी होतो महाराज. करणं इतकं सोपं नाही. आणि आपल्याला आपला प्रपंच सांभाळून, नोकरी सांभाळून, सगळा व्यवहार सांभाळून, सगळंही करून महाराज याच ठिकाणी यालाच म्हणजे परमार्थ महागण. विठाला विठाला. सगळ्याला घेऊन महाराज बघितलं तर त्यांची किती खटपट असते महाराज. सुधारणा करायच्या, कुठलाही उपक्रम असू द्या, कसलाही उपक्रम असू द्या, पण तो त्या ठिकाणी ते हिराणीला भाग घेणार आणि हिराणीला भाग घेऊन महाराज तो कार्यक्रम कसा सक्सेस करायचा त्या ठिकाणी मात्र निश्चित ते कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्यांचा वैयक्तिक स्वतःचाच कार्यक्रम नाही, कुठलाही आपल्या इथला जर कार्यक्रम असला आणि त्या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं, त्यांना सांगितलं हिराणीला स्वकष्टातून अनंतातून अंतकरणातून त्या ठिकाणी ते कार्य करतात आणि ते कार्य त्यांना ती जबाबदारी सोपवली. आता आपल्याकडे नाथ महाराजांचा या ठिकाणी मोठा 9 तारखेपासून सप्ताह होतो. त्या ठिकाणी मागच्या वर्षी झाला, त्या ठिकाणी खूप मोठं कार्य केलं महाराज. उठाला
नसताना कार्य सोपं दिसतं महाराज, पण प्रत्यक्षात कृतीत ज्यावेळेस होतात आणि त्यावेळेस प्रत्येकाच्या तिथं दारात जावं लागतं महाराज. प्रत्येकाला प्रेमाने बोलावं लागतं, सगळ्याला घेऊन चालू लागतं. परंतु खिळी मिळी गजाला आमचे असे हरगुरू महाराज आहेत. विठाला विठाला गेल्या जवळजवळ 3-4 वर्षापासून मला या ठिकाणी महाराज सेवा करण्याची या ठिकाणी संधी देतात. हे माझं मी पुराण भागवतो बघतो. बरोबर विठाला विठाला विठाला. गेल्या 5 तारखेपासून महाराज रोज बाहेर गेले, रोज कार्यक्रम पुण्याकडे इकडे तिकडे इकडे तिकडं आणि जागल्याने रोज 2 वाजते झोपायला 3 तासात त्याच्यात आवाज. रात्रीच्याला असंच झालं, रात्रीच्याला कीर्तन महाराज सुरुवातीला आवाज, पण बघ मात्र काय चाले शरीर कोणाची सत्य नसतोच ना आपण. त्यानंतर मग जे आवाज कुठला महाराज मग मात्र थांबला नाही. स्थिती असते असं विठाला विठाला. मग आता चांगला विचार करायचा आपल्याला महाराज. या अभंगामधून महाराजांनी आपल्याला उपदेश केला. थोडासा विचार केला, माझ्याकडे थोडी चौकडी दिली महाराज. उपदेश कोण करतात, उपदेश कोणाला करतात, उपदेश का करतात, उपदेशाची परिस्थिती काय. बरोबर नाही. उपदेश कोण करतं, शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज उपदेश करतात. बरोबर नाही. उपदेश कोणाला करतात, कोणाला उपदेश करून जमून का महाराज. अरे 84 लक्ष्मी म्हणून जोडणार त्याला जीव आलाय ना, त्या जीवाला उपदेश करतात. उपदेश का करतात, ह्या जीवाला 84 लक्ष्मी मधून सोडायचं, त्याची त्याच्यातून मुक्तता करायची म्हणून उपदेश करतात. बरोबर आहे. आणि उपदेशाची फलश्रुती काय म्हणा, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परत माझ्या 4 वर्ग आले महाराज. एक वर्ग असा आहे महाराज, स्वतःला उपदेश नाही, तू जगाला उपदेश करत नाही. काय घेणं नाही महाराज. तुम्ही आपल्या तुमच्या टाळकोटीत बसा, रात्रभर जागृत बसा, झाडगो मारत तुम्ही कीर्तनच करीत बसा, आम्हाला काही घेणं दिलं नाही महाराज. एक वर्ग असा आहे, स्वतःला उपदेश नाही, ते जगाला उपदेश केल्याशिवाय काय. व्यासपीठावर म्हणायचं ठीक आहे, काय हरकत नाही, तंबाखू खाऊ नका, काय नका काय नका सांगायचं. पण बाजूला गेलं तर काय करायचं, काय करता घुसपूर काय. बाजूला इकडे गेलं तर काय करतो, कर बाबा काय, ठीक त्याला सांगावं लागतं. अरे बाबा नाही ना, बोले तैसा विढाला विढाला. महाराज म्हणजे थोडक्यात सांगायचं, स्वतःची भ्याय ना, काय स्वतःची भ्याय ना, आणि दुसऱ्याला म्हणे पदर का घ्यायला. विढाला विढाला. चालणार नाही महाराज. एक वर्ग असा आहे महाराज, स्वतःला उपदेश आहे ते जगाला उपदेश करत नाही. आपण करा सोडवून संसार बंधन तोडाले. बरोबर का. आता प्रमाणे एक वर्ग असा आहे महाराज, स्वतःला उपदेश आहे आणि ते जगाला उपदेश करतात. जगाच्या कल्याण. जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतती जगाच्या कल्याणा.
जगाच्या कल्याण जगाच्या कल्याण जगाच्या कल्याणा संतांच्या उद्भूती महाकृष्णांची परोपकारी महाराज. अरे जगाच्या कल्याणासाठीच महाराज त्यांचा अवतार घडला असतो. चांगला जर विचार करा बघा. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज महाराज अरे जगाच्या कल्याणासाठी आले महाराज या ठिकाणी. अरे 8 वर्षाचे असताना महाराज आई वडील लहानपणी गेले महाराज. त्यांनी धीर ठेवला आणि त्या ठिकाणी स्वतः तिथून महाराज त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन महाराज भगवंताचं माझ्या महादेवाचं त्या ठिकाणी नामस्मरण करायला लागले. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो शिवाय नमो शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. महाराज त्या माझ्या प्रभूच्या त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये माझे नाथ बाबा त्या ठिकाणी तल्लीन झाले महाराज. साक्षात भगवान महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले. त्या ठिकाणी फक्त एकच तळमळ लागली होती महाराज माझ्या नाथ बाबा समोर. काही उद्धार पाहिलं काही कृपा काही नारायण काय मी उतार पावेना महाराज शिवजी महाराज त्या ठिकाणी भगवंताने त्या ठिकाणी माझ्या नाथ बाबाला सांगितलं, अरे बाबा तुला आहे ना, तुला आता पुढे जावं लागेल देवीला. त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी जनार्दन स्वामी आहेत महाराज. वय वर्ष 8 महाराज. आणि 8 वर्षाचे असताना महाराज काय होतं त्या काळामध्ये सगळं घनदाट जंगल होतं आणि त्या घनदाट जंगलामध्ये माझे नाथ बाबा या ठिकाणी महाराज त्या माझ्या भगवंताचं नामस्मरण करत निघाले महाराज. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र येऊन सगळी महाराज बोलतो महाराज ते सोबत फिरत महाराज त्या पर्वतावर गेले. पर्वतावर गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज माझ्या त्या जनार्दन स्वामीची त्या ठिकाणी
विठाला विठाला महाराज बरंच त्या ठिकाणी कार्य सांगितलं महाराज त्या ठिकाणी जनार्दन स्वामी सेनापती होते बरोबर सेनापती होते सेनापती असताना महाराज समोरचे देव हे काय विठाला विठाला महाराज नाथ महाराजांची त्या ठिकाणी हे करतो लोक महाराज आणि ज्यावेळेस शिवराव थोडक्यात सांगतो आपल्या पुढे चालायचे आणि फक्त त्या ठिकाणी जो हिशोब होता हिशोब केला महाराज त्या ठिकाणी फक्त त्या हिशोबामध्ये काय एक रुपये एक पै महाराज त्या ठिकाणी चुकली मेळ लागा ना अहो अख्खं रात्रभर त्या घरी चुकून बसले महाराज तुम्ही मेळ लागला नाही आणि पहाटे पहाटे ते त्यांना एक पै सापडले महाराज आणि त्यावेळेस महाराजांनी आवाज दिला अरे सापडली रे सापडली सापडली रे सापडली म्हटल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी माझे सनातन स्वामी त्या ठिकाणी होते अरे नाथा अरे काय सापडले महाराज त्यावेळेस मात्र पैसे सापडले महाराज तर या ठिकाणी विचार करणं गरजेचं आपल्याला एक नाही करता तू आज काय केली रात्र झाली तुझी एक पै जर सापडली त्याच्याकरता तुला जर इतका आनंद झाला आणि माझा तो एक एक प्रभांग जर तुला जर सापडला तर किती अवलंबून महाराज तसं आपल्या आयुष्याचं सूत्र आहे महाराज आपल्या आयुष्याचं सूत्र आहे ती एक पै आपल्याला सापडली पाहिजे आपल्या आयुष्याची तर आपल्याला तो देव सापडला पाहिजे तो देव भेटला पाहिजे आणि त्या देवाची ओळख झाली पाहिजे मग उठाला उठाला महाराज साहजिकच त्या ठिकाणी महाराज परत माझे नाथ बाबा परत माझ्या जनार्दन स्वामीला शरण दिले आणि माझे जनार्दन स्वामी महाराज लावणे हात गुरुवारीला माता सांगितले करावे आणि मग महाराज त्या ठिकाणी नाथ महाराजाला त्या ठिकाणी उपदेश केला गेला आणि उपदेश केले गेल्यानंतर महाराज तो परत होतो सुभंजन पर्वतावर त्या ठिकाणी गेले महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर साक्षात महाराज प्रत्यक्षात आता दत्त जयंती आली महाराज आपण दत्त जयंती निमित्त आपला हा कार्यक्रम चालू आहे मलंग रूपामध्ये महाराज दत्तात्रय त्या ठिकाणी आले आहेत जनार्दन स्वामीची आणि दत्तात्रयाची भेट झाली आणि साहजिकच महाराज त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज म्हणजे भूक लागली म्हणून काय केलं झोडून काय केले शिळे तुकडे म्हणा काय ते काय दिले आणि दूध जर बघितलं तर महाराज कुत्रीला दिलं त्या कुत्र्यात आजही तुम्ही दाखवलं साक्षात्कार आहे महाराज आजही आपण जर स्वभंजन पर्वतावर गेलो आरतीच्या टायमाला आहे ना आरती कुठे तरी कुत्रे जर असले ना आरतीच्या टायमाला तिथं बंधन सगळं कुत्र गोळा होतं जागा आजही तिथं गोळा होतो कुत्रे आणि तिथं आपण चंद्राला बसलो नामस्पानला बसलो ना आजही त्या ठिकाणी साक्षात्कार होतो आवाज सुद्धा येतो महाराज हे आम्ही स्वतः इथून उभलोय आम्ही त्या ठिकाणी साधना केली त्या साधनेकरता मी त्या ठिकाणी 7-7 दिवस थांबलो आजही तो साक्षात्कार त्या ठिकाणी होतो आजही आपल्याला तो त्या ठिकाणी अनुभव होतो महाराज आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज आता ते 4 पुत्र म्हणजे जर बघितलं तर ते 4 वर्ष बरंच त्या ठिकाणी वेदांताचं ते वर्णन भरपूर त्या ठिकाणी केले महाराज आणि दूध काढलं दूध काढून महाराज तो काळाला कुस्कारला गेला पूर्णपणे कुस्करून महाराज त्या ठिकाणी माझ्या प्रभू दत्तात्रयाने आणि जनार्दन स्वामींनी तो खाल्ला साहजिकच नाथ महाराज तिथं बघत होते
बरोबर आहे की नाही. पण ती कुटुरी महाराज ती कुटुरी माझ्या नाथबाबाला धुवून आणण्यासाठी सांगितली. पुढे तिथंच खाली जर उतरला ना, या बाजूला तळ आहे बाजूला, त्या ठिकाणी त्या तळ्यात त्या ठिकाणी गेली आणि तिथून घेतलेला महाराज तोच प्रसाद म्हणून माझ्या नाथबाबाने तिथं ग्रहण केला तो. आणि परत गेल्यानंतर नाथ महाराजांनी परत दत्तात्रयाचा महाराज त्या ठिकाणी साक्षात दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्याच ठिकाणी दत्तात्रयाने नाथ महाराजांना आशीर्वाद दिला. तुझ्या हातून इतकं मोठं कार्य होईल, इतके ग्रंथ लिखित होतील महाराज. मग तुम्हाला सांगतो, महाभारत रामायण म्हणू नका, एकनाथी भागवत म्हणू नका, एकनाथी गाथा म्हणू नका, रुक्मिणी स्वयंवर म्हणू नका, म्हणजे सर्व प्रकारचे ग्रंथ माझ्या नाथ बाबाकडून त्या ठिकाणी झाले महाराज. पुढं पण त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी उत्तर झाले म्हणा, गेले म्हणा. आणि मग त्या ठिकाणी जनार्दन स्वामींनी त्या ठिकाणी नाथ महाराजांनी थोडी साधना करायला सांगितली आणि त्या ठिकाणी मात्र साधना केली महाराज. आणि ज्यावेळेस साधनाला बघितले महाराज, ज्यावेळेस बसले, ज्या ठिकाणी साधनाला बसले ना, त्यावेळेस माझे नाथ बाबा साधनाला बसायचे. आणि साधनाला बसत असताना महाराज प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने त्या ठिकाणी काळा डोळ्या नाग यायचा महाराज. तिथे स्वतः महाराजांना मूळ लागू नये म्हणून स्वतः त्या ठिकाणी फरी करून त्या ठिकाणी महाराज ते नाग महाराज त्या ठिकाणी असायचे. असो. आणि मग एक दिवसाचा असाच प्रसंग महाराज, एक शेतकरी रोज त्या ठिकाणी दूध घेऊन यायचे आणि दूध घेऊन आल्यानंतर नाथबाबांना ते दूध रोज द्यायचे महाराज. पण एक दिवस असा प्रसंग आला, तो दूध घेऊन यायला आणि नागाने त्या ठिकाणी सावळा घराने एकच वेळ झाली. आणि ज्यावेळेस महाराज त्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस ती स्थिती बघितली, त्यावेळेस शेतकरी मात्र ओरडला महाराज. त्याच वेळेस तो बाजूला पळाला. भगवान नाथ हे निघून गेले महाराज त्यावेळेस. आणि नाथ महाराज जागृतीत आले. नंतर घडलेला प्रकार तो शेतकऱ्यांनी नाथ महाराजावर सांगितला. आणि मग मात्र नाथ महाराजांना त्याने विचारलं का, बाबा तुम्ही जे भगवंताची साधना करता ती मला कशी प्राप्त होईल. नाथ महाराजांनी सांगितलं, ते तुला संताला शरण जावं लागेल. आपण त्याचं प्रथम विचारलं. हरी प्राप्तीची उपाय अरण्याच्या प्रथम चरणात हरिनाथ बाबा उपदेश करतात. हरी प्राप्तीशी उपाय करावे संताची कृपाय. त्या हरीची जर प्राप्ती करायची असेल तर तो काय करणार महाराज, संतांचे पाय धरावे लागते. पाय तर धरवले नुसते पाय धरून जमवतात, बरोबर नाही. विठाला विठाला
मग आपलं थोडं विचार करायचा, हरीची प्राप्तीच का करायची? हरीची प्राप्ती का करायची? हरी म्हणजे नेमकी कोण? हरी थोडा विचार करावा लागेल. हरीची प्राप्ती कशासाठी करायची? आता मग आपण साहजिकच बोलतो ना, ज्याने हरीची प्राप्ती केली नाही तो बी जगतो, आणि ज्याने हरीची प्राप्ती केली तो बी जगतो. काय म्हणतात, ते बी म्हणत आहेत आणि आम्ही बी म्हणतो, बरोबर नाही? अरे बाबा, पण हरीची प्राप्ती नेमकी करायची कशासाठी याचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी समोर बघा ना, आपण बघा, आपण आलो कुठून हे माहित नाही, जायचं कुठून हे माहित नाही, करायचं काय हे माहित नाही, आहे का माहिती? आपण जर कबीर महाराजांनी विचारलं, अरे कहाँ से आया कहाँ जाएगा, ऐसा एक मालूम करना, 2 दिन की जिंदगी भले जरा होशियार कर चलना. मनकोजी बदले म्हणतात, आळशी कोठून या जाशी कवया रे ठाया, घर घर नाही तुझे अवघे लटके माया, तू कसल्याने घर सायासी केले, 2 दार नको आता बनतो बरोबर. सावध होई बापा काळ लागला मापा. अरे सावध होय, अरे काळ कधी घाला घाली, अरे त्याची गॅरंटी नाही रे. मागे 3-4 वर्षापूर्वी महाराज महाभयंकर मोठा रोग येऊन गेला महाराज. आणि त्या काळामध्ये जर बघितलं, अरे माणसाकडे बघत नव्हता, एकमेकाकडे बघत नव्हतं. सांगा बोलतो मी, कोणी कोणाकडे बघत होतं का? तिकडून जर एखाद्या ठोकला तिकडे हे पळायचं मार, बरोबर? साठी जरी घातली असते ना तर ते लांब पळायचंय महाराज. अरे बायको नवऱ्याकडे बघत नव्हती, नवरा बायकोकडे बघत नव्हता. दिसायला कोणा असायला येत, बरोबर? तिला जर कळलं, तिला ताप आला किंवा काही जर झालं ना तर त्याला घरात कोण ठेवायचे महाराज, कुत्र्यासारखा ताट लुटून द्यायचे. वस्तुस्थिती सांगा बरं, कोण कोणाचं आहे का? कोणाचं म्हणायला नुसतं, दिसायला 2 बहीण कुणाचे भाऊ कुणाचे नाही कुणाचे जन्मला देव असला सुखाचा, काय भरवसा आहे याचा, एकलीची यावे एकलीची जावे, एकलीची यावे एकलीची जावे, याची अनुभवावे आपणची. कोणे आपचे सुखाचे संगती, अंत काही राहती पाठीमुळे. अरे अंत काही सगळे पाठीमुळे राहते महाराज. समोर महाराज तो जर गेला त्यावेळेस महाराज तिकडे त्याचा आम्ही राव, आणि तिकडे सगळं नाही त्याला कपडे नाही काही वार तरी घालायला कोणी केलं की महाराज. एकलेची यावे आणि एकलेची जावे, हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं नाही. एका याला तिकडं चाळलं महाराज, याला माहिती नाही मिळालेला, घरात कुटुंबाला माहित नाही गेलेला. इथपर्यंत आपली परिस्थिती झाली महाराज. आणि इथपर्यंत परिस्थिती झाली त्या काळामध्ये जर बघितलं महाराज, आपण आज जर बघितलं तर आपले लग्न लावायचं जर म्हणलं तर आता 3 वाजते. किती? 3 वाजते महाराज. आम्ही कटवतो बसू मी म्हणजे आशीर्वाद द्यायचा आम्हाला, नवरदेव येईनाच, बरोबर आहे. आणि त्या काळात सकाळी 7 वाजायच्या आत पोरगी घरात ना, अरे जे आली माझं कोण नाही होतं, पोरगी तर आली घरात अजून. काय नाही महाराज काय हरकत नाही, आम्ही बिगर आशीर्वादाचं लग्न करून आणलं. अरे काय नाही द्यायचं काही नाही महाराज.
महाराज. त्यावेळेस जर सकाळी 7 वाजायचा जर आपण आणत होतो आणि आज जर बघितलं तर म्हणलं काय झालंय, परत जर कोरोना आला तर परत कोरोना जर आला काळ कधी घाला घाले महाराज. आपलं आपण काय करतो महाराज, माझ्या सगळं बघा तुम्हालाच नाही म्हणत, माझ्या सगळं आम्ही काही तर मी थोडं असणार काही सगळे शाने नसतो. विढाला विढाला आमच्या सगळं आम्ही जरी बोलत असलो इथून तर आमचं सुद्धा आचरणात आलं पाहिजे. अहो दादा खरे कुठे आम्ही इथं बोलतोच ना, आम्ही बोलल्यानंतर आमच्या सुद्धा हे आचरणात आलं पाहिजे. मस्त बोलायची कडून बोलतच बातमी बरोबर नाही. आचरण महत्वाचं आहे महाराज. बोललो ना आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे, बोललो त्याप्रमाणे चाललं पाहिजे. नाही तर लोकांना उपदेश करायचा आणि मग चला काही नाही त्याला काय होतं. आज तर महाराज आपलं जाऊया, आपण साधे कीर्तनकार आहेत महाराज. पण काय काय मोठे कीर्तनकार नेते धनी होऊन बसलो. 50,000 52,000 नसतात. एक पिंगळा म्हणायला 52,000 किती समाज येणारी का काय तुम्ही सांगा. मानणारा बिनार करा ना, ऐकणारा बिनार करा ना महाराज. वस्तुस्थिती मी लोकांची निंदा नाही, स्तुती नाही महाराज. अरे पण माझ्या नाथबाबांनी काय केले, माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी काय केले, अरे माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी काय केलं. त्यांचंच मार्गदर्शन घेऊन चालायचं महाराज आपल्याला. त्यांच्या मार्गाने जो मार्ग दाखवला ना, त्यांनी ज्याप्रमाणे परमार्थ केला आपल्या त्याप्रमाणे परमार्थामध्ये तुम्हाला सांगतो हा उपक्रम राबवायचा. त्यांचं जे तत्व आहे ते तत्व लोकांपर्यंत या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचायचे महाराज. त्यांनी जे करायचे आपण कोणी निरपीक, आपण कोणी वस्तुमयच महाराज. आपण काही सहज आहे का त्यांच्यासारखे? अजिबात नाही. उधाला असं म्हणजे नेमकी काय शंभर काय नेमकी तो झाला पाहिजे. असं म्हणजे आपल्याला जे करायचे कशा करता करायचे त्याच्याकरता करायचे का त्या काळाच्या तावडीतून आपल्याला सुटायचंय. जायला सगळ्यात जायचे तिथं महाराज, पण गेला कसा किती दिवस जगला याला महत्व नाही. जगून नेमकं काय केलं याला महत्व. असं मग या ठिकाणी जर बघितलं तर वेदशास्त्र पुराणी हाक मारती नका, गाठून राहू नका. काळ दिला कोण थोडस येईल कसा नाही यदे असा कोण कधी जाईल महाराज, कोण कधी जाईल गॅरंटी नाही. हो मी तर उभा आहे, मी खाली बसू शकतो नाही, माझी काय गॅरंटी नाही. म्हणून आपल्याला आपलं मरण प्रत्येक श्वासात दिसलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला आपलं मरण आपल्याला प्रत्येक श्वासात दिसत नाही ना तोपर्यंत मिळालं नाही. कोण पट्ट्या आहे मला तो इतक्या दिवस जगत तितक्या दिवस जगत सांगू शकत नाही महाराज. भंगूर नाही भंगूर नाही महाराज. त्याचा भरोसा नाही अजिबात नाही. कोण कधी कोण कधी सावध राहायचं. मग नेमकी आपल्याला सोडवणूक नेमकी कशात करायची महाराज, बरोबर आहे की नाही? बघा नामदेव महाराज दाबंग आहे पृथ्वी जिल्हे जवळ निर्माणी संसार कोणी कोटी फेरा मग लागे वारा मानव द्यायचा. मला फक्त सांगायचं आहे का हरीची प्राप्ती नेमकी करायची कशी त्याच्यावर आपला विषय. हरी प्राप्तीशी उपाय धरावी सांगताच येते, बरोबर आहे की नाही? मग हरी प्राप्तीचे उपाय तर हरीची प्राप्ती करायची कशासाठी करायची? आता आपण हरीची प्राप्ती करायची महाराज कशासाठी करतो खरं सांगावं. सगळं धन मानन मोठेपणा हे सगळं जर गेलं आपण जर जर खरं सांगा बरं
संतांनी सांगितलं नाही की आपल्याला देवाकडे कशाला जायचं आणि आपण जातो कशासाठी. बरोबर आहे. आपण काय म्हणतोय, माझ्या इकडला पहिला होती, मला पूर्ण होऊ दे, माझ्या प्रपंचाची वाढ होऊ दे, आमच्यात होऊ दे, तमक्यात होऊ दे, मा खूप मोठं गुणगान होऊ दे, मान धन पैसा अडका महाराज याच्याकरता अजिबात परमार्थ नाही. विधाला विधान प्रारब्ध आहे, त्याच्या त्याच्या प्रारब्धाने मिळणार महाराज. पण कशा करता नेमकी जर बघितलं त्याच्यात जर बघितलं तर अरे एक एक घेऊन कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानव दे आता एका एका मानवीमध्ये कोटी कोटी फेरावे आणि त्याच्यातून आपल्याला सुटका करायची महाराज. आणि ती सुटका करण्यासाठी हरिप्राप्तीशी उपाय महाराज. नाही तर काय म्हणतो आपण, हरिनाथ चाललाय इकडे सगळं देव म्हणून करतो, सगळं तीर्थयात्रा आपण सगळ्याचं चालू आहे, माझ्या सगळ्याचं चालू आहे. पण नेमकी काय, नेमकी कशासाठी महाराज? जोपर्यंत मुळात जात नाही ना तोपर्यंत मिळ लागत नाही ना, नाही लागू शकत ना महाराज, बरोबर लागू शकत नाही. मग बघा आता कुठं होतं आपण, भाषा लक्ष वृक्ष माझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष कोणाला आठवतं की? कारण मी महाराज प्रत्येक कीर्तनात हा विषय सांगतो. महत्वाचा सिंबल आहे, कुठला पापंग कुठलाही जरी असला तरी माझा हा विषय नेमकी परमार्थ हा करायचा कशासाठी, ज्याच्यासाठी करायचा तोच मिळणार नाही माझा. आणि खेळतं चाललं बरोबर नाही, याच्यातून सुटका होण्यासाठी त्याचं साधन काय नेमकी तो विषय आहे ना. हरीला प्राप्त करायचा ना आपल्याला तर त्यासाठी 20 लक्ष्मी वृक्षा माझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष्मी किरणा माझी घ्याव्या आणि 10 लक्ष भोगाव्या पक्ष माझी, आणि 30 लक्ष्मी पशुची महाराज. अहो कुत्र्याचा जन्म म्हणू नका, डुकऱ्याचा जन्म म्हणू नका, मांजराचा जन्म म्हणू नका, होईना गणती कुत्र बरोबर नाही म्हणजे त्याच्यात महाराज. आणि याच्यातून सुटका करायची म्हणून आपल्याला इकडे जायचंय महाराज, परमार्थ करायचं नाही तर श्वास सगळ्याचा चालूच होतो, बरोबर नाही. याच्यात जर आपल्याला परत जर जायचं नाही त्या जन्मामध्ये काय म्हणजे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकल्यावर मग फेर पडेल, बरोबर आहे. नामदेव महाराज म्हणतात अरे हा शेवटचा जन्म आहे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकल्यावर मग फेर पडेल, नंतर मानव जन्म नाही बरं का. ते डोक्याने माझ्या सगळं डोक्यातून काढून टाकायचं. महाराज जरी असला सुटका नाही दिलं अजिबात सुटका नाही बरोबर आहे. शेवटची पाळी म्हणून एक मनुष्य जन्म, चुकल्यावर मग फेरा पडेल. पुढे सांगितलं याच खेळणी ओळखी करा आत्माराम. बरं आत्मारामाची किती ओळख करावं तिथपर्यंत पोहोचतच नाही महाराज, बरोबर आहे. आणि जोपर्यंत त्या आत्मारामाची ओळख होत नाही तोपर्यंत मी म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे देव देव म्हणून व्यर्थ काही नसी माझा जगला कशी मी कोण. अरे देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही ठावक मोठे काही, पुढे देव बरोबर आहे की नाही. त्याचा ठाण नाही ठप्पा नाही काय नाही, तिची ओळख नाही. तिची ओळख बी झाली पाहिजे माणूस. आणि जोपर्यंत त्याची ओळख होत नाही तोपर्यंत मग आमकाच काय. माझं नाव एकनाथ आहे आणि हारी म्हणून हाका मारली तुम्ही बोलते कधी उद्या किती दिवसांनी होते नाही महाराज. म्हणून नाथ महाराज म्हणतात देवा नाही रूप, देवा नाही का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शेवटच्या त्यांना सांगतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करायची. कोण करतो त्याची सेवा महाराज. आणि जोपर्यंत त्या आत्मदेवाची ओळख होत नाही, जोपर्यंत त्या आत्मदेवाची सेवा घडत नाही जोपर्यंत मिळ लागत नाही. आणि त्याच्याकरता महाराज माझ्या मध्ये हरिप्राप्तीशी उपाय, याच्यातून हे जंजाळातून या मायाजाळातून आपल्याला बाहेर पडायचंय काय आणि त्याची प्राप्ती करायची महाराज. त्याची प्राप्ती करण्यासाठी महाराज संतांकडे जावं लागेल. तसं महाराज आपल्याला वेळ लागू शकत नाही. आपण मनाने किती करा परमार्थ महाराज, मनाने कितीही परमार्थ जर केला तर तो फलत होत नाही. सात्विक कर्म होईल, सात्विक कर्म झाल्यानंतर काय होईल, पुण्य संपत होईल. पुण्य संपत
संपदन झाल्यानंतर काय होईल? स्वर्गाला जाईल. स्वर्गाला गेल्यावर परत मृत्यू लोकांच्या समोर दृष्टांत आलं मला. रामप्रभू आणि सीतामाई समोर सकाळी सकाळी बसले मला आणि त्यांच्या समोर 2 मुंगळे चालले असे. एक मुंगा खाली एक मुंगा वरती चालला. सकाळी सकाळी बघितलं रामप्रभू हसले. सीतामाई म्हणता का असता काय सांग. त्यावेळेस मात्र रामप्रभू म्हणता तो बघितलं का म्हणजे मुंगळे जाणारच म्हणे. बरोबर आहे नाही त्याला खूप टिकून होती. खालचा मुंगळ आहे ना तो ऐरावत म्हणे. वरचा मुंगळ कोणी मुंबई. बरोबर आहे नाही. बघा मग म्हणून सांगितलं पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपदाची उठी उतरे नेऊ लागती माघारे मृत्यू लोक महाराज. मग आपण स्वर्ग केलं पण खाली राहिलं इंद्राला जर मुंगळ व्हावं लागलं आपली काय गती महाराज. विठाला विठाला महाराज वाड्यातून सुटण्यासाठी इथून आपल्याला हे केलं पाहिजे. मग आता हरी हरी मग नेमके कोण? हरी नाव कोण दिलं बघितलं तर म्हणून महाराज त्या ठिकाणी नाव दिलं. हरी म्हणजे हरण. हरी म्हणजे पापाचं हरण करणारा. हरी म्हणजे चित्ताचं हरण करणारा. बरोबर आहे. हरी म्हणजे कर्माचं हरण करणारा. बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी हरी हरी या नावाने पापाचं हरण होतं. हरिपाठामध्ये प्रमाण होतं महाराज. बरोबर आहे. नंतर बघितलं चित्ताचं हरण. हरिने माझ्या हरिले चित्त हरिने माझ्या चित्ताचं हरण करणार आणि माझी आणि चित्त. बरोबर आहे. नंतर पापाचं हरण करणार हरी उच्चारणी अनंत पापराशी आणि जातीला लायाशी कर्माचा परत त्या ठिकाणी हरण होतं महाराज. मग असा जो हरी हरी नेमकी कुठे आहे आता? बरोबर आहे नाही. बरं हरी शोधण्यासाठी सगळेच पडतील मला. हरी मला भेटला का? बरं भेटायला पाहिजे नाही. त्याची ओळख झाली पाहिजे ना. बरोबर नाही. जेव्हा मला आपण सगळंच करतो मला गोवाला भेटतो का? बरं भेटत नाही ना. मग नेमकी त्या संताकडे जायला पाहिजे. बरोबर नाही. असे साधू संत भेटणारे ना माझे नाथ बाबा म्हणतात ना अशा संताकडे जातो मी. माझ्या गावनी गेले आले
तिन्हीची पंथा चालू होता महाराज. त्यांच्या मार्गे गेलेलं माझ्या नाथबाबांनी जो मार्ग दाखवला महाराज, त्या मार्गाने गेलो आपण आजही निश्चित त्या हरीची प्राप्ती होती. नाही म्हणायचं पण फक्त काय पाहिजे महाराज, तिथे विश्वास पाहिजे. तिथला विश्वासाचं कधी स्वामीवरून साकार महाराज मी कधी सांगत असतो, पहिला स्वतःवर विश्वास पाहिजे. काय स्वतःवर विश्वास पाहिजे. नंबर 2 त्या संतांवर विश्वास पाहिजे मला. बरोबर आहे. जोपर्यंत संतांच्या पायी हा माझा विश्वास. सर्व भाविदास झाडू त्यांचा प्रत्येक युक्तीप्रमाणे चाललं पाहिजे. नुसतंच पाठ करायचं म्हणायचं नाही. वस्तुस्थिती आहे ही, वस्तुस्थिती आहे. मला काही थोडसे शब्द माझे थोडसे कडवट असते तो नाही म्हणायचं नाही, पण कृतीत यावा या दृष्टिकोनातून आपल्याला कीर्तन मी जे सांगतो ना महाराज, ते कीर्तन मी माझ्या स्वतः करता करतो. तिथे करतो ना माझ्या स्वतः. आपल्यात किती परिवर्तन झालं पाहिजे, स्वतःच परिवर्तन झालं पाहिजे महाराज. स्वतःच परिवर्तन होणं म्हणजे काय? बरोबर आहे. स्वतःला कीर्तन सांगताना स्वतःलाच आनंद झाला पाहिजे आणि स्वतः करता सांगितलं पाहिजे महाराज. सांगितलं स्वतःवर विश्वास पाहिजे, संतांवर विश्वास पाहिजे. बरोबर आहे. नंतर संतांनी आपल्याला तत्वज्ञान सांगितलं महाराज, त्या तत्वज्ञानावर विश्वास पाहिजे. नंतर त्या माझ्या भगवंतावर, त्या देवावर विश्वास पाहिजे महाराज. बरोबर आहे. मग संतांकडे जायचंय महाराज. संतांकडे जायचं म्हणजे काय करायचं महाराज? संतांकडे जायचं म्हणजे तिथं महाराज तिथं शरण जावं लागेल महाराज संतांना. बरोबर नाही. त्या धर्मप्रेमी पाठीनं परिप्रश्न शिवया उपदेश ज्ञान ज्ञानी तत्वदर्शना चरणाशी लागावी आग्रह करावा दास्य सकळ. बरोबर नाही. आणि त्या ठिकाणी त्या संतांकडे तुझं मस्तक व्हाय नंतर मस्तक झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी मात्र तो हरी तुला देतो महाराज. बरोबर. आता काय करतात? हे ज्ञान पहिला भरवी जरी मनी आधी अनावी त्या संताया बजावे सर्वस्वीसी. बरोबर. ते ज्ञान, आता ते ज्ञान जर बघितलं तर ज्ञानाचे प्रकार बरेच सांगितले महाराज. परोक्ष ज्ञानी, अपरोक्ष ज्ञानी, अपरोक्ष ज्ञानी इथपर्यंत जायचं. मग त्याच्यात जर बघितलं तर परत तुमचं अंतकरण चतुष्ट आहे, साधना चतुष्ट आहे. बरोबर नाही. मन बुद्धी चित्त अहंकार जिथं आणायला लागलं पाहिजे महाराज. हो चाललाय. बरोबर आहे. हे सगळे हे बाकीचे जे आहे ते सगळं त्या ठिकाणी झालं पाहिजे महाराज. त्यावेळेस मात्र संत काय करतात? अरे तुझ्याजवळ तू आहे ते दाखवून देतात. काय तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी संत सांगतात तुला ज्याची प्राप्ती करायची ना तू तुझ्याजवळ तू पुढे दुसरं अगोदर तुझ्याजवळ करून घेतो. बाहेर किती फरक बसला, कुठे शोधीशी रामेश्वरनी, कुठे शोधीशी काशी. बरोबर आहे नाही. आणि तुला काय सांगितलं? बरोबर आहे. स्वतःजवळच उपश्रव ठेवू कसं मिळत असं माणूस. बरोबर नाही. संतांना विचारू आपण नेमके काय म्हणजे माऊलीनं सांगितलंय. अरे एक सिद्धांत सांगण्यासाठी महाराज 5 दृष्टांत त्या ठिकाणी दिले महाराज. बघा 9व्या अध्यायामध्ये 3रा श्लोक बघा. पवित्राणी भाग पाशी त्वचाच्या पत्रा आड ते अवहीर्ण गोचिर अशुद्ध काय. आणि काय सांगितलं? आता गावच्या काशामध्ये दूध आहे, परंतु त्या ठिकाणी महाराज गोचिड बसलेलं आहे महाराज. आणि त्या गोचिडाला काय आहे? संधी येते दूध प्राशन करण्याची, परंतु ते गोचिड दूध प्राशन करीत नाही महाराज. तर त्या ठिकाणी रक्त स्रवण करते, रक्त प्राशन करते महाराज. तर ते दूध प्राशन करण्याकरता जातीवंत वासरू ठेवावं लागेल. बरोबर आहे की नाही? तर ते वासरू ठेवावं लागेल आणि वासरूला ते दूध प्राशन करते. त्याला गोचिडाला करता. दुसरा एक दृष्टांत दिला महाराज. का कबल गंधाने धरतोरी नांदो लोक येते घरी परा परा वासुराला भरली
जमिनीची फुलं महाराज कमळाचं फुल आहे आणि त्या कमळाच्या फुलावर लांबून मुंगे येतात महाराज. तिथे कमळ मधला पराक्रम जीवन करून जातात महाराज. त्या ठिकाणी कमळाच्या फुलाशी त्या चिखलात बघत असतो महाराज. पण तो चित्र करतो परंतु त्याला कमळातला काय आस्वाद घेता येत नाही. दुसऱ्या दृष्टीने सांगितलंय भीष्मक महाराज. आणि जिथं बसलाय ना तिथं काय सोन्याचे हंड्याचे हंडे आहेत ना महाराज. लोकांना म्हणतो त्या रांगे मारायचो हृदयामध्ये रामू वासुदा सर्व सुखाचा आरामू माझ हलता शिकावं विषयावरी. काय होतंय अरे तसा मी तुझ्याजवळ आहे. तुझ्यातच महाराज तुझ्याजवळ आहे. तैसा हृदयामध्ये निरामू असता सर्व सुखाचा आराम. भ्रांत झाली महाराज. भ्रांत काय झालं हा वर्षाच्या नादी लागला आणि विषयाच्या नादी लागून काय झाला हा बाजूला गेला महाराज. आणि भगवंतापासून काय झाला तुटत झाला. गेला मिळ लागला नाही. आणि सर्व साधू संत करताना महाराज बघा साठवण आहे जेव्हा हृदय मंदिरी त्याची सगळी निवड झालं आणि झालं सफल महाराज. तिकडे व्यापार तसा हा बी व्यापार व्हायला पाहिजे महाराज. आणि हा व्यापार सफल होण्याकरता काय करायला लागल. माझी जनाबाई काय म्हणते देवाही म्हणा ना जनाबाई का बघ महाराज. हृदय मंदिर शोधली पाहिजे. अरे भाऊ नटला नाना परी बोलून बोलला चराचरी. महाराज हेच व्हायला पाहिजे. देऊन पुढे महाराज आम्ही लागला ना आपल्याला ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेव पाठ. हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरिची. महाराज श्रीकृष्ण सोडत महाराज भगवंत भरलेले मान. चार बाजूला भगवंत भरलेला आहे आणि कण कण में है. कणा कणामध्ये तो भगवंत आहे महाराज. तळी भरला
भारी चाललंय मला काय वाजा जरा आपण आपल्या करता म्हणला सीता ठाव नाही उरला हा जरी दृष्टीने पाहिला महाराज त्याच्याकरता काय व्हायला पाहिजे तुष्टी आपण कशी व्हायला पाहिजे आणि तुष्टी जर तशी जर झाली नाही ना तुम्हाला बळच मिळाले बरं का माझं बळच आपण किती जरी प्रयत्न केला तर मिळा बसणार नाही त्याच्याकरता माझ्या नाथबाबाकडे तिथे जावं माझ्या नाथबाबाकडे जाऊन नाथबाबाकडे गेलं ना महाराज रोज शरण जायचं रोज महाराज तिथं लोटंगण घाला तुम्ही तिथं लोटंगण घाला आणि माझा नाथबाबा घाला तर मग तिथे मला ते नामस्मरण करण्याची चेतना दिली नाथबाबा आणि माझ्या दृष्टीमध्ये श्रीकडे विठ्ठल सिद्धी महाराज संतांनी साधू संतांनी हेच सांगितलं सर्व साधू संतांचं बघा ना सर्व साधू संतांनी महाराज हेच सांगितलंय आणि परमार्थ नेमकी काय महाराज सगळीकडे तोच दिसला पाहिजे महाराज खरंच जर भगवंत जर आपल्याकडे सगळीकडे दिसला महाराज आज सगळे महाराज आणि प्रकल्प तयार व्हायला पाहिजे महाराज तो माझा भगवंत किती मोठा आहे महाराज एवढा प्रभू भावी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा बरोबर मला ह्यो जाबून घ्यायचा होता बरं महाराज पण अचानकच विठाला विठाला तो त्या भक्ता करता आम्ही ठोकर आणतो का तो बारीकातला बारीक की होतो महाराज मोठ्यातला मोठा व्यापक होतो किती व्यापक होतो तो महाराज अरे त्याच्या पोटामध्ये आनंद ब्रह्मांड उदरी हरी हा बघा ना तुम्ही विचार करा आनंद ब्रह्मांड आहे आणि आनंद ब्रह्मांड त्याच्या उदरात आहे तो हरी कुठे आहे महाराज तुमच्या आमच्या हृदयामध्ये किती गंमत आनंद ब्रह्मांड आहे किती ब्रह्मांड आहे महाराज त्याची गणित नाही का त्याची गणित नाही आनंद ब्रह्मांड आहे आनंद ब्रह्मदेव बी येते आता समोर आलंय महाराज नाही आपल्याला एका ब्रह्मदेवाला म्हणे काहीतरी अहंकार झाला मी आपले रामभाऊ बाबा रोज यांच्या मुखातले शब्द ऐकले विठाला विठाला परमार्थ करत असताना अहंकार जरी असावं म्हणत परमार्थ करत असताना थोडा जर अभिमान झाला ना निघा की माझ्याशिवाय चालत नाही तर भेंड्या काहीतरी जावं लागत काय मी मृदुंगमणी मी कीर्तनकारी काय माझ्याशिवाय हे सगळं काही चालत नाही अरे बाबा तू जाऊन बोल बरोबर नाही अरे सगळी शक्ती चालवणारा तो माझा भगवंत आहे आणि हे शरीर कोणाचे असते कोण बोलवितो हरिविलं अरे त्याने तो स्वार्थ काढून घेतला महाराज इथं परमार्थमध्ये हेच करायचं आपल्याला निश्चय करायची महाराज आता निश्चय होत नाही ना तोपर्यंत असं आपलं चालणार किती कधी बरं का जोपर्यंत अरे मी कोण आहे मी कोण हा करावा विचार आणि ज्ञानेश्वर निवृत्तीचा महाराज खेळ खरं परमार्थ बरोबर नाही मग तो हटका मोठा भगवंत आहे महाराज त्या ब्रह्मदेवाला सुद्धा तिथं अहंकार झाला महाराज म्हणजे इतके सगळं करतोय चौघ्याऐंशी लक्ष बोलून तयार केलेत महाराज तरी मग कोणी गुणगान करीना काय सांगा होय दादा याकडे खूप मोठं काम करावं बरं का खूप मोठं जर काम केलं त्याला जर शाबासकी जर नाही दिली ना त्याला वाटतं ना आपण इतकं करतोय मरमर करतोय रात्र दिवस करतो तरी आपल्याला कोणी विचारित नाही कोणी काही म्हणत सुद्धा नाही ना कधी म्हणत सुद्धा नाही तू चांगलं काम केलं किंवा काय केलं काय नाही आजकाल कसं आहे युनिफिकेशन म्हणतो आपण त्याला युनिफिकेशन काय लोकाला काय मानव प्राणी जो आहे ना महाराज स्तुतीप्रेमी त्याला स्तुती आवडते याला बरोबर ना याला जर आपण जर स्तुती जर केली ना तर वा ज्याला
ठीक आहे तुम्हाला बरोबर आहे ही वस्तुस्थिती आहे स्तुतीप्रिय असं तसं ते ब्रह्मदेव म्हणले झालं मी इतकं करतो इतक्या सगळे योन्या तयार केल्या सगळं केलं तरी मला कोणीच काही म्हणा ब्रह्मदेव राग आला तर मी आता रागाच टाकतो म्हणे बघू यांचं कसं काय चालत होते बरं का ब्रह्मदेवाने रागात टाकली हो आणि केबिनच्या बाहेर ब्रह्मदेव आले आता तिथं काय महाराज राजा बोलेंदर आहे तिथं काय इकडं कनेक्शन तिकडं कनेक्शन इकडं सगळं महाराज जेव्हा ते बाहेर आले ना बाहेर आले तर बघत येत ना अशी समोरून आहे ना हे अशी उंटाची लाईन चालली महाराज इतकी मोठी उंटाची लाईन चालली तर विचारता सोय नाही ब्रह्मदेव म्हणतो आणि आपल्या कारखान्यात काही तयार झालं नाही हे आले कुठून हे काय हे आले कुठून मग ज्यावेळेस तिकडे गेलं महाराज तिथे भरते उंट आणि त्या उंटाच्या पाठीवर असे पेटाने काय उंटाच्या पाठीवर असे पेटाने टाकलेले आणि मग हे गेले आता तिथे एक मॅडम ते उंट हाकीत होती सगळी वर लाईन अशी होती महाराज इकडून जर बघितलं ना तर तिथपर्यंत दिसत नव्हतं कुठपर्यंत लाईन आहे ते कळत नव्हते महाराज हो मॅडम नेमकी काय चाललंय काय हे बाबा लांब होय मला वेळ नाही लांब होय मला वेळ नाही मग लांब होय मला वेळ नाही आम्हाला लवकर पोहोच करायची अरे काय पोहोच करायची अरे मॅडम माझी विनंती आहे तुम्हाला एवढं सांगा नेमकी अरे मी ब्रह्मदेव आहे मी सृष्टीकर्ता आहे अरे माझ्याकरता अरे म्हणे त्याच्याकरताच चाललंय म्हणे कोणी एका ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि तिने रजा टाकून दिली म्हणे आणि त्याच्याकरता तिकडून आदेश आला काय जे ब्रह्मदेव होतं ते पेटरेट टाकून म्हणजे काय म्हणजे हे उंट आहेत ना या उंटामध्ये सगळे ब्रह्मदेव चालले बरोबर का ह्या पेटाऱ्यामध्ये हे सगळे ब्रह्मदेव चालले आणि ते ब्रह्मदेव मग ब्रह्मदेवाच्या डोक्यात आलं मी एकटाच नाही महाराज अनेक ब्रह्मदेव येतो आणि अनेक सृष्टी आहे महाराज अनेक सृष्टी उत्पन्न करणारे महाराज त्याला काय म्हणतात ना शब्दाचा मार महाराज मी थोडक्यात बाकीचं सांगितलं नाही मुंगीचं कसं केलंय हत्तीचे कसे केले म्हणजे हे सांगाडे तयार केले महाराज हे सांगाडे सगळे तयार करावं लागतात का विश्वास याला विचार करा याचा सांगाड तिकडे याला सांगायला बसलं चालेल का हा हत्तीचे डोळे हत्तीला बसले चालते का मुंगीचं डोळं जर हत्तीला बसवलं म्हणजे तिथलं सगळं करावं लागतं महाराज त्या ब्रह्मदेवाला जो अहंकार झाला होता तो अहंकार विरेक झाला महाराज गेला राजा काढून आणली बरोबर नाही विठ्ठला विठ्ठला अहंकारी नाडीले तुका म्हणे वाया गेले नवल अहंकाराच्या गोष्टी तुम्ही कंठी नाना संकटी महाराज जन्माळ घातली बरं का माल जरी घातली ना तो तुषियानं बनलेला आहे सज्ञान बनलेलं आहे बरोबर सज्ञानाकडून चूक जर झाली तर मात्र तो खेळ होतो अज्ञानाकडून ठीक आहे पण सज्ञान झाल्यानंतर त्याने मात्र त्या चुका होऊ देऊ नये मग त्या ठिकाणी मग महाराज ह्या पद्धतीला विठाला असा जो हरी आहे त्या हरीची प्राप्ती करण्यासाठी महाराज त्या संताला शरण जावं लागतं पण संत नेमकी कोणते साधन देतात अभंगाचं दुसरं देतात येणे साधते साधा बाळासाहेबांचे दुसरे त्यांना सांगतात
येणे साधते साधन तुटते भावाचे बंधन. महाराज ते साधन साधलं पाहिजे. आता साधनं अनेक आहेत महाराज प्रकारचे. ते साधन आपल्या तिकडे जाऊन उपयोग नाही. कारण आपल्याला साधारण साधं साधन सांगितलंय महाराज. साधं साधन सांगितलं. सतत त्या भगवंताचं नामस्मरण केलं, सतत भगवंताचं नामस्मरण करणं हे साधन आहे महाराज. अनेक साधनाच्या अनेक साधनाच्या केल्या खटपटा बरोबर आहे. अनेक साधना करतात महाराज. ते साधना लोकांना टांगोळी घेणं, अमुक करणं, तमुक करणं, इकडे आपलं जायचं नाही महाराज. सरळ सरळ आहे. ठाईचं बैसून करायचं. चालता बोलता महाराज अरे रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण अखंड मात्र त्याच्यात चाललं पाहिजे बघा. कुठलंही काम करताना ना म्हणा ना राव विठ्ठल विठ्ठल म्हणा. प्रत्येक काम करत असताना म्हणा विठ्ठल विठ्ठल, कृष्ण कृष्ण म्हणा ना. प्रत्येक काम करत असताना काय अर्थ आहे आपल्याला बोलताना. माझे नाथबाबा म्हणतात ना हरिबोला घेता, हरिबोला घेता. बरोबर सर्व कार्य करता, चालता कांता भांडता, सर्व कार्य करतात. जर हरी जर तो बोलला महाराज त्या ठिकाणी महाराज हजर ना. मग महाराज सांगतात ना घराडी बापाने साधन हरीचे जेव्हा करण्याचे करू नका. जेणे जन्म आला प्रतिदच बरं का तिथं झालं का जेणे जन्म यमाची यातना आयशिया साधना करा. आणि ज्याने जन्ममधनं जर ठेवलं पडलं यमाची यातना भोगता येणार नाही असं कोणतं साधन आहे माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं मला. आयशिया साधना करा काही, परंतु ह्या साधना करायला ठरलं ना तर माझ्या नाथ बाबाकडे जावं लागेल मला. तशी ती साधना मिळणार नाही महाराज. मग नाथ बाबा सांगतात बाबा ते नाम तुला घ्यावं लागेल. ते जर नाम घेतलं ना हे साधती साधन तुटती भावाचे बंधन. भावाचे बंधन आपण पण अगोदर नेमकी साधन नेमकी कोणतं आहे बघू आपण. कोणतं साधन आहे महाराज. तर ठिकाणी सांगितलं ना हरिबोला घेता हरिबोल घेता बरोबर. हरी हरी हे सतत म्हटलं पाहिजे. ते हरी हरी म्हटले काय होईल बघा. हे किती मोठे सांगितलं पाहिजे. प्रत्येकपेक्षा पाण्याला आपण, पाण्यापेक्षा तेल आपण, तेजापेक्षा वायू आपण, वायूपेक्षा आकाश द्या आपण. महाराज आता तो प्रमाण देतात का आता बरोबर नाही. वायूपेक्षा आकाश द्या आपण आणि आकाशापेक्षा नाम किती मोठं आहे महाराज. गगनाहुनी म्हणजे इतकं मोठं मोठं काम आहे महाराज. गगनापेक्षा इतकं मोठं अजून सांगितलं महाराज. पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म आणि व्यापक सांगितलं. पाण्यापेक्षा तेज हे सूक्ष्म आणि व्यापक सांगितलं. तेजापेक्षा वायू हे सूक्ष्म आणि व्यापक सांगितलं. त्याच्यापेक्षा वायू सूक्ष्म आणि व्यापक सांगितलं. वायूपेक्षा आकाश हे सूक्ष्म आणि व्यापक सांगितलं. आकाशापेक्षा माया ही सूक्ष्म आणि व्यापक सांगितले महाराज. मायापेक्षा ब्रह्म ही सूक्ष्म आणि व्यापक सांगितलं महाराज. ते सांगता येत नाही महाराज. माझे नाथ महाराज म्हणतात ते साधन किती मोठे किती मोठे बघा. तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही जर खरोखर जर माझे नाथ बाबा म्हणतात तो जर नामधारक असेल ना त्यांनी अभंग आहे नाथ बाबांचा आणि त्याचा तो काठण पण आता मी सांगतो काय. खेड्यातील 1000 ब्राह्मण जेव्हा घातली खेड्यातील 1000 ब्राह्मण जेव घातली बघा बरं का. आपण जर अखंड कृष्ण कृष्ण म्हणलो किंवा विठ्ठल विठ्ठल जर म्हणलो तर तो नाम धाडची श्रेष्ठ असतो. खेड्यातील 1000 ब्राह्मण जेव घातली आणि त्या ठिकाणी जर एक तीर्थक्षेत्रातला ब्राह्मण भेटला आणि तो जर जेव घातला तर तितकं पुण्य मिळतं. 1000 ब्राह्मण जेव घातले.
1000 तीर्थक्षेत्रातला 1000 तीर्थक्षेत्रातले 1000 ब्राह्मण जीव घातले तिथे एक वेदी भेटला आणि तो जो जीव घातला तो तितकं पुण्य मिळतं एक वेदी त्रिवेदी आणि चतुर्वेदी अशी विधी घे महाराज फक्त गणित करा बरं का जो अखंड नामस्मरण करतो ना तो किती श्रेष्ठ आहे बघा नंतर असे 1000 वेदी जीव घातले आणि त्या ठिकाणी पंडित भेटला तो जर जीव घातला तर तितकं पुण्य मिळतं 1000 वेदिक जीव घडला पंडित कोण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखत गाणारा असा पंडित तो जर जीव घातला तर तितकं पुण्य मिळतं मग आता 1000 पंडित जीव घातले आणि त्या ठिकाणी एक संन्यासी जर भेटला आणि तो जर जीव घातला तर तितकं पुण्य मिळतं मग संन्यासी कोण संन्यासी म्हणतात तुझ्या लग्न झालेलं संन्यासी नाही ते नाही अजून मुक्ताबाई म्हणतात रोही भगवा झाला नामे अंतरी वश केलं कामी त्याशी म्हणू नये साधू आणि जगी म्हणा बाधू मग संन्यासी कोण माझे मावळे म्हणतात तू इथं बसले सगळे संन्यासी तुम्ही आणि या ठिकाणी बसलेले संन्यासी बघा चला माऊलीला ज्ञानेश्वर सांगितलं मी आणि माझे पण घसरले जयाचे अंतकरण पार्था संन्यासी तोची जाणं निरंतर फक्त त्यामध्ये मी आणि माझं जर केलं ना तर तुम्हीच आज संन्यासी सांगितलं विढाला विढाला असे 1000 संन्यासी जीव घातले त्या ठिकाणी परमांस म्हटला आणि तो जर जीव घातला महाराज तर 1000 संन्यासी जीव घातले इतकं पुण्य मिळतं मग नेमकी परमांस कोण चला सत्ययुगामध्ये किंवा कृतयुगामध्ये संकादिक त्रेतायुगामध्ये जनक द्वापरयुगामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये शंकराचार्य महाराज याच्यातून कोणी भेटत ते जर जीव घातलं तर तितकं पुण्य मिळतं असे 1000 परमाणू जीव घातले आणि एक ब्रह्मवेत्ता भेटला महाराज तो जर जीव घातला तर तितकं पुण्य मिळतं मग ब्रह्मवेत्ता कोण माझ्या नाथबाबांनी हरिपाठात सांगितलं शुक याज्ञक दत्त कपिल मुनी आणि हरीचं जाणं हरी झाले महाराज आणि असे शुक याज्ञक दत्त कपिल मुनी यांच्यापैकी कोणी भेटलं ना तर ते जीव घातलं ना तर तितके परम जीव घातले इतकं पुण्य मिळतं एक पण असे अनंत ब्रह्म येते अनंत बरं का अनंत म्हणजे त्याला प्रमाणाची बातमी बरोबर तसं अनंत ब्रह्मांड रूप आहे अनंत झाले तसं अनंत ब्रह्म जीव घातले महाराज त्या ठिकाणी एक नामधारक भेटला आणि तो जर जीव घातला महाराज तर तितकं पुण्य मिळतं एका जनार्दनी साधारण नये नामधारका बरोबर 80 म्हणजे ब्रह्मयुक्त जर जीव घातले तर ते नामधारकाची बरोबरी करू शकत नाही साधती साधन तुटती भावाचे बंधन हे जर साधन केलं तर काय होईल भावाचं बंधन म्हणजे ते तुटणार महाराज कोणतं भाऊ बंधन महाराज आपल्याला काही खूप मोठा रोग लागला महाराज इतकं मोठा रोग आहे ना तो रोग आपल्याला जायला जसं इकडे खेळायला लागली कुठं आपल्या शरीराला मोठमोठा रोग होतो महाराज त्या ठिकाणी निदान झालं पाहिजे निदान झालं म्हणजे त्या डॉक्टरकडे आपल्याला जावं लागेल मग तिथं DHMS आमचे चालतं का हा DHMS हे चालणार नाही महाराज तिथं स्पेशल कॅन्सर स्पेशालिस्टच लागेल त्यावरती निदान होईल महाराज तत्व परमार्थामध्ये सुद्धा निदान करणारा डॉक्टर भेटला पाहिजे महाराज बरोबर मी म्हणत नाही महाराज ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान सर्व घटी पूर्ण बरोबर नाही ते निदान झालं पाहिजे महाराज इथं सुद्धा हा भवरोगाचं निदान झाले येणे साधती साधन फकती भावाचे बंधन ते भावाचं बंधन तुटण्याकरता महाराज त्या पद्धतीचा आपल्याला डॉक्टर भेटला पाहिजे तो जर डॉक्टर भेटला तर महाराज या ठिकाणी बंधन तुटतं म्हणून तिथं माझे नाथ महाराज म्हणतात की बाबा संताशिवाय प्राप्ती नाही अभंगाचं ते सांगितलं संताविना प्राप्ती नाही संताविना
एकनाथ बाबा सांगतात संतांना प्राप्ती नाही ऐशी वेद तेथील वाई. अरे संताशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही महाराज त्या भगवंत. परंतु संत भेटले पाहिजे. बरोबर आहे. संत मग आता संत म्हणायचं कोणाला संत नक्की कोण. बरोबर नाही. त्याचा विचार करायला पाहिजे महाराज. आज जर बघितलं तर बरोबर नाही. आज महाराज आज जर बघितलं तर आज लय दोन झाला महाराज परमार्थामध्ये. कारण खेळ याच्याशिवाय चालतच नाही. आम्हाला याच्याशिवाय मिळायला लागत नाही. सर्व याच्याकरताच खेळ चालला सगळं. बरोबर आहे. महाराज संत मग म्हणायचं नेमकं कोणाला आपला आपण आपला विचार करा ना. आपण सन्मार्गाने चालतोय समजा पण आपण तिकडे बसू शकत नाही. बरोबर आहे की नाही. मी कधी सांगतो मला कीर्तनकार हा संत होऊ शकत नाही. हा वस्तुस्थिती कीर्तनकार हा संत होऊ शकत नाही. संत हा मात्र कीर्तनकार असू शकतो. बरोबर आहे. संतांच्या बाबतीत जर बघितलं चंद्रामृत सुख सेवले चंद्र अमृत सुखेचे वेद चंद्रामृत सुख सेवले रवी असताना धन्य वायू हिरा सागर करून शेंडे मानिक साधू नाही सर्वत्र शंकर उगण्यावाणी. मग म्हणा आता बहु अवघड आहे संत भेटी. बहुअवघड आहे संत भेटी. बहुअवघड भेटले पाहिजे. असो एक माझ्या समोर दृष्टांत आला तो दृष्टांत सांगून आपण आपली सेवा संपवूया. एक साधू महाराज खूप मोठं जंगल लागले मला. त्या जंगलात माझे साधू महाराज संतांचं भजन करीत त्या माझ्या भगवंताचं भजन करीत राहिले मला. आणि पुढं महाराज एक त्यांना पार्थिव भेटला मला. पार्थिव भेटल्यानंतर साहजिकच थोडक्यात सांगतो दृष्टांत सांगताना अंगाजी असं महाराज रोमांच होतो. म्हणजे पारमार्थ होतोय महाराज परिवर्तनाचा विषय. परिवर्तनाचा विषय परिवर्तन झालं पाहिजे. समजा कीर्तन ऐकले आपण किती वेळ मनावर काही परिणाम जर होत नसतात किती कीर्तन ऐकले ही वस्तुस्थिती आहे बरं का. मी थोडंसं काय होतं माझ्या माणसातलं काय होते तर थोडे रोखोक बोलायची सवय लागली आहे मला. बरोबर नाही. आता ते बाबा रोखोक होती त्याच्यामुळं मी तरी त्याला काय करणार. बरोबर महाराज जेव्हा ते साधू महाराज भेटले. साधू महाराज भेटल्यानंतर महाराज त्या पारद्याला साधू महाराज भेटले. महाराज साहजिकच त्याला थोडा आनंद झाला. आनंद झाल्यानंतर महाराज त्यांनी घरी गेले. सांगत नाही तो लुटमार करणार होता सगळं करणार होता पार्टी होता. घरी गेल्यानंतर महाराज साहजिकच त्या पार्ट्याने साधू महाराजाला विनंती केली महाराज तुम्हाला आमच्याकडे एक दिवस जेवायला थांबावं लागेल. साधू महाराजांच्या पाठीमागं गडबड होऊन पुढे जाण्याची वेळ होती. बाबा वेळ आल्यानंतर मी पुढे नंतर परत तुझ्याकडे कधीतरी जेवण येईल महाराज. काही दिवस असे निघून गेले. परत साधू महाराज त्या जंगलातून चालले. पार्टी महाराज तो वाट बघतच होता. साधू महाराजांची भेट झाली. साधू महाराजांची भेट झाल्यानंतर साहजिकच त्या ठिकाणी महाराजांना परत विनंती केली महाराज आज तुम्हाला जेवण केल्याशिवाय मी जेवण देणार नाही. परंतु त्याचं कारण काय होतं पक्षी मारायचे त्याचा तो उद्योग होता. पक्षी पकडायचे पक्षी मारून त्याचं
जेवण भोजन करायचं. महाराज तुमचा आवडता नेमकी पक्षी कोणता आहे? तो पक्षी सांगा, त्याची भाजी बनवतो आणि मी तुम्हाला शिवून घालतो, तृप्त करतो. साधू महाराज म्हणले, अरे भाऊ, माझा पक्षी तुला मिळणार नाही, माझा पक्षी तुला सापडणार नाही. तो कसा बोलतो? महाराज फक्त त्याचं तुम्ही मला वर्णन सांगा. काय महाराज, त्याचा किती भाव तयार झाला असेल त्या साधू महाराजाला शिव घालण्याबरोबर इतकी अंतकरणातून त्याच्याकडे तळमळ तयार झाली. भावबळे आपले बरोबर आहे. इतका परमार्थामध्ये महाराज तितका भावच पाहिजे. जोपर्यंत भाव होत नाही ना महाराज, तोपर्यंत आपण बाकीचे भावभाग पाहायचे भाव नाही बघू महाराज. पण तो भगवंताबद्दल आपल्याला तो भाव तयार व्हायला पाहिजे. त्या पारद्याला तितका भाव तयार झाला. हा भाव तयार झाल्यानंतर महाराज साधू महाराजांची ते वर्णन केलं. अरे तो मुकुट मंडल धारी काय, त्याला असं चार चार भुजा सांगितलं, बरोबर आहे की नाही? तो नटधारी आहे. त्या पक्षाला अशी पासवी आहे, थोडा पितांबर घातलेला आहे. महाराज पूर्ण माझ्या भगवंताचं महाराज त्या साधू महाराजांनी वर्णन केलं आणि सांगितलं, असा माझा पक्षी आहे. तो पक्षी जर तुला जर भेटला तर घेऊन ये, काही हरकत नाही. साधू महाराजांमध्ये, महाराज तुम्ही इथंच बसा, मी काय करतो त्या पक्षाला घेऊन येतो. आता हा रोज महाराज त्या अरण्यामध्ये फिरणारा एका तर एक सगळे पक्षी बघितले महाराज, पण याला काय पक्षी भेटला. आणि 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, तुला पक्षी भेटणार. आणि घरी घरी साधू महाराज उपाशी आहे, हाई उपाशी आहे. रात्रंदिवस त्या पक्षाचा शोध करतोय हा, परंतु हा पक्षी मिळाला. शेवटी सगळीकडे बघितलं, सगळीकडे बघावं, पक्षी याला काही भेटला नाही. महाराज शेवटी यांनी विचार केला, अरे मी त्या साधू महाराजाला बऱ्याच दिवसापासून विनंती करतो जेवण्याकरता, त्या साधू महाराजांनी माझं ऐकलंय, माझ्या विनंतीला मान दिला. अरे पण मी किती कमनशिबी आहे तर मी माझ्या साधू महाराजाला त्यांनी मागितलेला पक्षीही मी देऊ शकत नाही. महाराज पक्षी काय भेटना. त्यांनी विचार केला, आता बाकीचं काय करायचं नाही. शेवटी बसला. बसल्यानंतर याला मला त्याला स्वप्न पडलं महाराज, बरोबर आहे. स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये तो पक्षी आला महाराजाच्या. कारण रात्रंदिवस तो ध्यास घेतला ना, ध्यासामध्ये तो पक्षी आला. पण नंतर परत शोधायचा प्रयत्न केला, पण तरी या पक्षी त्याला सापडला महाराज. शेवटी यांनी काय केलं, आता साधा महाराजाला आपल्याला आपलं तोंड दाखवायचं नाही. महाराज यांनी काय केलं, सगळे लाकडं गोळा केली. आता आपली त्याची तर असायची आणि आपल्याला इथं अर्पण करायचं. तर साधू महाराजाला काय तोंड दाखवायला जायचं नाही. महाराज साहजिकच महाराज लाकडं तोडले, चिता तयार केली. महाराज चिता तयार केली, चिता तयार करून त्यांनी आगमी जाव पेटवणार आणि त्याच्यात उडी मारणार. महाराज तेवढ्यात काहीतरी येऊन खांद्यावर बसलं महाराज. आणि मग बघतो पाठीमागून, अरे ज्याचं मी वर्णन केलं तो नटधारी भगवान परमात्मा त्या ठिकाणी पक्षाच्या रूपाने तो पाठीमागून खांद्यावर बसला. महाराज महाराज त्याला किती आनंद झाला. हरियाला हाता मग कैची द्वय चिंता. एकदा महाराज तो मागा पंढरीश परमात्मा त्याच्या हातात आला, किती आनंद झाला. महाराज त्यांनी काय केलं, त्याला असं खाली टाकलं. महाराज बघा ना, अरे भगवंत भक्ताची परीक्षा बघतो आणि भक्ता करता तो भगवंत काय काय सहन करतो. आणि त्या पारदेने त्याला बांधलं ना हाताने पायाला आणि त्याला सगळ्याला महाराज आणि पाठवर टाकलं आणि बुद्ध मारतो त्याला असं. बघा अरे 7 दिवस झाले मी बघतोय तुला. अरे तो नटधारी माझा भगवंत परमेश्वर नुसतं ऐकतो हसतो. महाराज नुसतं ऐकतो हसतो. महाराज त्यांनी तिथं गेलं आणि साधू महाराजाला आवाज दिला,
महाराज तुमचा पक्ष आणला म्हणजे काय महाराज तुमचा पक्ष आला महाराज म्हटलं आपला पक्ष आणला हे कसं शक्य आहे हं? महाराज पलीकडे खोलीमध्ये जाऊन बोलत आहेत महाराज तर तिथे टाकलं अरे माझा साक्षात पंढरीश परमात्मा त्या ठिकाणी महाराज बांधलेल्या अवस्थामध्ये तुम्ही विचार करायची गोष्ट आहे आणि मग साधू महाराज त्या भगवंताला म्हणतो भगवंता अरे माझा पाठ आहे ना नाही साधा भोळा आहे रे तुका म्हणे भोळा काय काय समजलं चमकू झाले काही करा महाराज असा भोळा भक्ताला तो भगवंत प्राप्त झाला पुन्हा मोह मारला त्या साधूमुळे झाला साधूने सांगितलं भगवंता अरे परमेश्वरा माझ्या पाठ्याला मग महाराज ते भगवंत हसायला लागले अरे त्याचा भाव किती होता त्या भाव आणि मग परीक्षा घेतो ना भगवंत माझं इतकं सोपं नाही मग तो जायचं मंदिरात जायचं मग पक्षीला उडणार थोडं म्हणजे काय तो राहणार नाही का उद्याला उद्याला संतांना प्राप्ती नाही आयुष्य वेदाने सांगितलं आणि महाराज त्या पारध्याला मात्र संतामुळं त्या भगवंताची प्राप्ती झाली असो या ठिकाणी हरिप्राप्ती शोपाये घरावे संतांचे ते पाये तिने साधती साधन तुमची भावाचे बंधन संताविन प्राप्ती नाही आयुष्य वेद तेहतीस वाई परंतु मात्र मग ते संत काय करतात मनोरथ पूर्ण करतात आपण तसे एका जना धनी संत एका जना धनी मला भेटत एका जना धनी संत पूर्ण करती मनोरथ महाराज त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात तर या पद्धतीने आपण जर परमार्थ केला तर आपलं मनोरथ जे आहे ते मनोरथ मात्र त्या ठिकाणी पूर्ण होतं असो त्या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्तीपरायण हरिभक्ती महाराज चौधरी यांनी या ठिकाणी मला दुसऱ्या दिवसाची सेवा दिली ही माझं परमभाग्य समजतो झालेली सेवा शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज त्यांच्या चरणी अर्पण करून सद्गुरू सच्चिदानंद बंडूबाबा मच्छिंद्र भाऊ भगवान दत्तात्रय यांच्या चरणी अर्पण करू तुम्हा सर्व मायबाबांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करू आणि उत्कृष्ट अशी ज्यांनी साथ दिली सर्वांचे विद्यार्थी मुलं असतील आमचे चंद्र महाराज सरस्वती महाराज असतील आमचे साहेब असतील लकडे महाराज असतील आमचे नाना असतील सर्वांनी महाराज या ठिकाणी साथ दिली मुलं कुठली बातमी नाही अजिबात नाही जिथं खरोखर अंतर्गत शिवा मंडळीचे महाराज तिथं खरोखर दोन्ही भाषेत नाही माझे बऱ्याच ठिकाणी असे अनुभव आले त्या ठिकाणी बरं माझं स्वतःचं काही करत नाही तुम्ही आम्ही सारखे बरोबर आहे की नाही काय परंतु त्या त्या ठिकाणी मात्र काय होतं काय नाही बरोबर ते स्वरातच होते सगळं महाराज वस्तुस्थिती आपल्या कीर्तन आज एकदम व्यवस्थित आणि आनंदामध्ये सर्वत्र या ठिकाणी पार पडले आनंद मिळाला आणि मला तितका आनंद झाला ना माहीत मला कळाला महाराज खरोखर वस्तुस्थिती इथून आतूनच आतून आनंद तयार होणार नाही मलाच आनंद तयार होणार कसा आनंद तयार होणार माहीत मला कळत नाही की आपल्या श्रीक्षेत्र पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी हा आपला सप्ताह चालू आहे जोपर्यंत सूर्यक्षेत्र आहे तोपर्यंत हा आपला असाच सप्ताह आणि दत्त जयंतीचा कार्यक्रम असाच चालू आहे हीच पांडुरंग परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करू जे योग्य असेल ते घ्या जे अयोग्य असेल ते माझ्या मनात घ्या असून एकदा संताचा आपण भजन करू ज्ञानेश्वर